माकडच माकडे सगळे. चला आता आम्ही चाललोय तुळजापूरच्या दर्शनाला. आणि मी छानपैकी आवडले 2 सेंड्या घालून. रात्री खूप उशीर झाला त्यामुळे मग व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आम्हाला, कारण रात्री आम्ही 1-1:30 वाजता आलो होतो आणि मग रूम वगैरे घेतला, झोपलो आणि आता उठून फ्रेश झालोय आणि आता चाललोय देवीच्या दर्शनाला. आणि ना हे काय सासर नाही का, त्याला अशी 2 गायला अशी 2 शिंग, तशी मला बी 2 शिंगे आले. तर चला तुम्ही 2 फुगे. आम्ही मागच्या वेळेस फुगा लावला होता, ते नाही का छोटे छोटे चाचन ते लागले होते. मग ते मला चावले असते. माझ्या मम्माने सांगितलं मी तो फुगा फोडून. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला तर आमचं योगेश्वरी देवीचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही परळी वैजनाथांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही तुळजापूरला निघालो. तुळजापूरला रात्री यायला खूप उशीर झाला आम्हाला. रूम वगैरे घेतला आणि तिथेच मुक्काम केला आणि सकाळी उठून मस्त फ्रेश झालो. पहिले तर थोडा नाश्ता केला, कारण परत रांगेत उभं राहिल्यावर खूप वेळ लागतो तिथे आणि आम्हाला कमीत कमी 3 तास लागले दर्शनासाठी तरी पण. आणि तुम्ही इथे बघू शकता गर्दी तर खूप होती. म्हणजे आपण म्हणतो ना, एक तिथे जे हॉल आहे, म्हणजे ज्यांना माहिती आहे जे दर्शनाला येऊन गेले, तर प्रत्येक हॉलमध्ये आम्हाला 1-1 तास दर्शनासाठी लागलेला आहे. तर असे 3 तासात आमचं दर्शन झालं. पण दर्शन खूप छान झालं, कारण मागच्या वेळेस देवी निद्रा अवस्थेत होती तर त्यावेळेस फक्त लांबून दर्शन होतं. पण ह्या वेळेस पण लांबूनच दर्शन होतं, पण मग समोरून देवीचं दर्शन घेता आलं आणि खूप छान वाटलं. आणि हे दोघं बघा, आम्ही रांगेत उभं होतो आणि हे दोघं मस्त बसलेले होते साईडला, कारण रिद्धीचे पाय दुखत होते त्यामुळं ते म्हणजे थोडं शॉर्टकट घेऊन तिथे बसलेले होते. आमचं दर्शन झालं आणि आम्ही रांगेतूनच दर्शन घेतलं, पास वगैरे काही काढला नाही. तर छानपैकी दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आपल्याला आपले काही सबस्क्रायबर ताई मिळाल्या, तर त्याही तिथे दर्शनासाठी आलेल्या होत्या आणि त्यांनी रिद्धीला बघितलं होतं. तर खूप छान वाटतं असं, म्हणजे नाही का, वेगळ्या गावात जाऊन आपल्या न ओळखीचे म्हणजे अनोळखी व्यक्ती असतात, पण ते आपल्याला म्हणजे इतक्या दिवसापासून बघत आले आणि त्यांची आपल्यासोबत ओळख असणं, तर छान वाटतं असं दुसऱ्या याच्यात जाऊन, म्हणजे आपलंसं वाटतं. तर खूप छान वाटलं त्या ताईंना भेटून पण. त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. तर पुढे आम्ही पंढरपूरला निघालो होतो. तर आमचं म्हणजे रूट असं एकदम वेगळा झाला, तुम्हाला पुढे कळेलच. तर आम्ही तुळजापूरवरून डायरेक्ट पंढरपूरला आलो. तसं तर आम्हाला शिखर शिंगणापूरला जायचं होतं, पण मग थोडं तिथलं मंदिर 9 वाजता बंद होतं, त्यामुळं मग आम्ही पहिले पंढरपूरला आलो. तर तुम्ही इथे बघू शकता की चंद्रभागा नदीला किती सारं पाणी सोडलेलं होतं. खूप म्हणजे छान वाटत होतं आणि 2-3च दिवस झाले एकादशी होऊन गेलेली होती. चलो हम आ गए अभी पंढरपूर. नाही म्हणत, आम्ही डायरेक्ट पंढरपूरला आलो आहे आता. म्हणजे जायचं दुसरीकडं होतं, पण आता आलो आहे पंढरपूरला. चला पहिले चंद्रभागेचं दर्शन घेतो आणि मग पुढे जातो. दर्शनाच्या आधी आपल्याला चंद्रभागी नदीमध्ये अंघोळ करायची असते किंवा तोंड पाय धुवायचे असतं. तर आम्ही अंघोळ तर काही केली नाही, फक्त हातपायच धुतले. तर इकडे मिस्टर माझी मजाक घेत होते की तिथे ना म्हशी धुवायला चाललं आहे असं काहीतरी बोलत होते. आणि चला आता आम्ही निघालो होतो आणि शेजारीच आहे ना, म्हणजे चंद्रभागेच्या काठावरती ही छान असं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती. रिद्धीला घ्या, रिद्धीला घ्या, रिद्धी भागो लय पुढं नका जाऊ. हो रिद्धीचे आम्ही फोटो काढले आणि त्यानंतर मग चंद्रभागेच्या किनारी आलो आम्ही, जिथे पुंडलिकांचं मंदिर आहे तिथे. आधी त्यांचं दर्शन घ्यावं लागतं. तिथे आम्ही हातपाय धुतले, त्यानंतर मग रिद्धीसोबत मस्त फोटो काढले. आणि रिद्धीला पाणी म्हटलं की रिद्धीला असं मस्ती येते, कारण रिद्धी म्हणत होती चला होळी आपण इथे खेळू, आणि तिला पाणी खेळायला तर खूप आवडतं. तर रिद्धी आमची नात्याने भाची लागते. तर असं म्हणतात की भाचीचे पाय पाय धुतल्याने पुण्य मिळतं. तर आम्ही रिद्धीचे पाय धुतले, तिचा आशीर्वाद घेतला आणि तिला फक्त पाण्यात खेळायचं होतं. तुम्ही बघितलं, पाय धुवून झाले नाही तर ती पाण्यात पळाली खेळायला. आणि इकडे रिद्धीचे मम्मी पप्पा
तर खूप ताईंनी विचारलं रिद्धीची मम्मी तुमची कोण लागते, तर पुन्हा एकदा सांगते की रिद्धीची मम्मी माझी मावस नणंद आहे, म्हणजे मिस्टरांच्या मावशीची मुलगी, चुलत मावशीची मुलगी, पण त्या आम्हाला सख्यांपेक्षा जास्त आहे. तर इकडे आम्ही दोघांचेही पाय धुतले, कारण त्या मिस्टरांची बहीण लागतात, माझ्या नणंदबाई लागतात, तर त्यांचे आम्ही पाय धुतले. त्यानंतर मग मी मिस्टरांचेही पाय धुतले. असं म्हणतात तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर आपल्या मोठ्यांचे पाय धुवावे, त्यामुळे आपल्यालाही पुण्य लागते. तर इकडे रिद्धीचं खूप चाललं होतं की तिला बोटिंगमध्ये बसायचं आहे, त्यामुळं मग इकडे रिद्धीचे मम्मी पप्पा बोटिंग करायला बसले होते. बाय बाय. नको नको मला भीती वाटते बाई. नको नको आम्हाला बस. ओके ओके. बाय बाय. थांबा फोटो काढ. तर रिद्धीची बडबड ऐकली, आणि रिद्धीची बडबड ऐकायला सगळ्यांनाच आवडते, कारण ती खूप गोड बोलते, कधी कधी भांडण पण करते. तर तिचा खूप हट्ट होता की तिला बोटिंग करायची, आणि मला भीती वाटते पाण्यात जायला जास्त, त्यामुळं मग आम्ही काही गेलो नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता की दर्शनासाठी किती लांबून रांग आहे, म्हणजे चंद्रभागेच्या किनाऱ्यापासून रांग होती. कमीत कमी 4 ते 5 तास दर्शनासाठी लागणार होते. तर त्यामुळे आम्हाला पुढेही जायचं होतं, त्यामुळं आम्ही मुखदर्शनच घेतलं, तुम्हाला पुढे दिसेलच. पण आम्ही रिद्धीन त्यांची वाट बघत मग इकडे किनाऱ्यावरच थांबलो होतो. त्यानंतर मग आम्ही इथे भक्त पुंडलिकांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलो. तर तुम्हाला माहितीच आहे की भक्त पुंडलिक म्हणजे किती मोठे विठ्ठल भक्त होते. ते मातापित्यांची सेवा करत होते असं म्हणतात, आणि त्यावेळेस त्यांनी विठ्ठलाला वीट दिली, आणि ते बोलले की माझी जोपर्यंत सेवा होते तोपर्यंत तुम्ही या विटेवरच उभं राहा. पण ते नंतर विसरून गेले, आणि आपल्या जगाचे पालनहार आपले विठ्ठल, तर ते तसेच त्यांच्या म्हणजे त्यांनी जी वीट दिलेली होती त्याच विटेवर उभे राहिले. तर आजपर्यंत असं म्हणतात की पहिले भक्त पुंडलिकांचं दर्शन घ्यावं लागतं, आणि त्यानंतर मग विठ्ठलाचं दर्शन आपल्याला पावन होतं. तर बघू म्हणजे माहिती की म्हणजे नाही का, आपण असं म्हणतो की देवाला पण आपली भक्ती जर खरी असेल तर देवाच्या मागे आपल्याला जावं लागत नाही, तर देव स्वतः आपल्याकडे येतात. तर असो आमचं छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही तिथे त्यांचं पुंडलिकांचं दर्शन घेतलं, आणि थोडी म्हणजे तुम्ही बघताय की अंधार पण पडलेला होता, साधारण 7-7:30 वाजले. आणि इथे संत नामदेव म्हणजे पायरी. तर आम्ही मुखदर्शनच घेतलं, कारण मुखदर्शनासाठी आम्हाला तरी पण 15 मिनटं लागले, कारण तिथेही गर्दी होती. दर्शन वगैरे घेऊन झालं. त्यानंतर मग आम्ही ना रिद्धीच्या पप्पांचे मित्र होते इथे, एक पाणीपुरीवाले दादा, तर खूप आधीपासून त्यांची ओळख होती. तर आम्ही त्यांच्या इथे थोडा नाश्ता करायला गेलो, त्यांनी बोलवलं होतं तिथे, त्यामुळं आता माऊ थकली, माऊला पाणीपुरी खायची खरं. तू आहे ना एक मोठा गोलगप्पा. गेली गेली बाटली गेली. विकला असता हिला. सुरू कर. पूर्ण टाक ना, पूर्ण टाक. छान आहे का? तिखट आहे. पाणीपुरी खाल्ली, आणि त्यानंतर मग ते आम्हाला बोलले की इथे ना एक खानावळ आहे जुने माने म्हणून, तर खूप प्रसिद्ध आहे. तर तुम्ही तिथे जेवण करायला जा, आणि तिथे एकदम आपलं घरगुती जेवण असतं. म्हणजे आपण म्हणतो ना पोळी भाजी वरण भात, आणि 2-3 दिवसापासून ते बाहेरचं पनीर भाजी नान वगैरे खाऊन बोर झालं होतं, त्यामुळं मग सर्वांनाच घरगुती जेवण करायचं होतं. तर आम्ही इकडे आलो, तुम्ही बघू शकता, म्हणजे त्यांची घरातच खानावळ आहे. आपण ज्याप्रमाणे पंक्तीत जेवण वाढतो त्याचप्रमाणे आम्हाला तिथे जेवायला होतं. तुम्ही बघालच की पत्रवाळीवर जेवायला होतं, आणि जेवण पण एकदम म्हणजे आपण म्हणतो ना अनलिमिटेड होतं. अगदी आपल्याला असं वाटेल की आपण घरातच जेवतोय, आणि असं घरगुती जेवण असलं की आपल्याला प्रवासात त्रास पण होत नाही. त्यामुळं आम्ही तिथे जेवण केलं, आणि तुम्ही बघताय मस्त फ्लॉवरची भाजी, वांग्याची भाजी, पिठलं, पोळ्या, भात, सगळं ठेचा सगळं होतं जेवणासाठी. त्यानंतर आम्ही छानपैकी जेवण केलं, आणि पुन्हा निघालो. तर पुढे आम्ही आलो होतो जेजुरीला, पण जेजुरीत आम्ही दर्शन घेतलं नाही, कारण आम्हाला जेजुरीत आल्यानंतर पुन्हा आठवले की आपल्याला मोरगावला जायचं आहे. आणि असं म्हणतात जेजुरीचं दर्शन झाल्यानंतर डायरेक्ट घरी जावं लागतं.
त्यामुळं मग आम्ही आधी मयुरेश्वरांच्या मंदिरात आलो मोरगावचं दर्शन घेण्यासाठी. आणि ते जेजुरीपासनं काहीतरी 20 किलोमीटरच्याच अंतरावर आहे. आणि त्या दिवशी प्रदोष होता, तर प्रदोष असल्यामुळे आम्हाला सर्वांना उपवास होता. तर मंदिरात जाण्याआधी आम्ही सर्वांनी रस पिला. म्हणजे आम्ही जेजुरीतच मुक्कामी होतो, पण आम्ही दर्शनाला तिथे गेलो नाही. तर आम्ही निघालो मोरगावच्या दर्शनासाठी. आणि मोरेश्वर हे आपल्या अष्टविनायक गणपतींपैकी सर्वात पहिले गणपती आहे. तर आम्ही तिथे दर्शन घेतलं. आणि दर्शनाला जाण्याआधी आम्ही छानपैकी आपल्या गणपती बाप्पांचा आवडता दुर्वा, त्यानंतर जास्वंदीचं फूल आणि गुलाबाचं फूल असं सर्व काही घेऊन गेलो होतो. आणि मी तर पहिल्यांदाच चालली होती मोरगावला. माझे अष्टविनायक झाले नाही आहे अजून. तसं तर मी भरपूर ठिकाणी गेलेली आहे, पण अष्टविनायक झालेले नाही आहे, पूर्ण 2-3च झालेले. तर हे सर्वात पहिले अष्टविनायकांपैकी एक मोरगावचे गणपती. तर त्यांचं दर्शन घेतलं. पण मंदिरात जाण्यापूर्वी इथे खूप सुंदर असं स्वामी समर्थांची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि ती इतकी छान सजवलेली होती. तर आम्ही सर्वांनी तिथे दर्शन घेतलं, फोटो वगैरे काढले. आणि आम्हाला मंदिरात जाण्याआधीच आपले सबस्क्रायबर भेटले. तर आम्ही जिथे पण गेलो आहे ना, तर तिथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपले सबस्क्रायबर भेटले. तर आपली फॅमिली खूप मोठी झालेली आहे. आणि म्हणजे त्यांना भेटून आम्हाला पण खूप छान वाटतं की आपण एवढ्या म्हणजे दूर गावात जरी आलेलो असलो ना, तरी आपलं ओळखीचं कोणी ना कोणी भेटतं आहे आपल्याला. तर म्हणजे खूप छान वाटतं मनाला. तर आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांचं खूप छान बेबी होतं छोटंसं. तर गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग मंदिरात दर्शनासाठी आलो. दर्शनासाठी पण भरपूर रांग होती तिथे. तर तुम्ही पण दर्शन घ्या मयुरेश्वरांचं. तर त्या तिथे फोटो काढणं अलाउड नव्हतं, पण लांबून फोटो घेऊ शकतो. त्यामुळं मग फोटो घेतला. तर तुम्ही बघताय किती छान आपले गणपती बाप्पा. आम्ही दर्शन घेतलं छानपैकी त्यांचं. आणि पुन्हा बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर पण आपल्याला सबस्क्रायबर ताई भेटल्या. तर त्यांना हे तर खूप आनंद झाला भेटून. आणि रिद्धी पण होती. तर रिद्धी तर सर्वांची फेवरेट आहे, तुम्हाला माहिती आहे. तर बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा फोटो काढला स्वामी समर्थांच्या मूर्ती आणि त्यांच्यासोबत. त्यानंतर मग बाहेर आल्यानंतर थोडीशी शॉपिंग. तर इकडे ना आम्ही गणपती बाप्पांसाठी हार बघत होतो. आपल्या घरी जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्यासाठी. आणि खूप छान असे हार होते, तर आम्ही घेतले पण त्यातले. आपल्या गौरी गणपतीसाठी पण घेतले आणि आपल्या घरात गणपती बाप्पा आहे त्यांच्यासाठी पण. आणि इकडे मी पूजाला आणि मला छान असे बटवे बघत होती. तर मला खूप आवडले, खूप छान होते, रिजनेबल होते. त्यामुळं मग मी 2 बटवे घेतले. आणि त्यानंतर मग आम्ही आता पुढे जेजुरीला जायचं होतं, पण आमचा प्लॅन पुन्हा म्हणजे गेला. आणि रिद्धीचे पप्पा बोलले की कालपासून आपण बोलतो आहे की आपल्याला शिखर शिंगणापूरला जायचं आहे, तर एवढा लांब आलो आहे तर आपण पुन्हा जाऊन येऊ तिकडे. तर तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही पुन्हा शिखर शिंगणापूरला गेलो मोरगाववरून. म्हणजे 200 किलोमीटरचा प्रवास केला पुन्हा. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे कालपासून आमचं चाललं होतं, पण रात्री मंदिर बंद होईल त्यामुळं मग आम्ही रात्री गेलो नाही. आम्ही जेजुरीला मुक्कामाला आलो. पण देवाच्याच मनात असेल, त्यामुळे आम्हाला पुन्हा जेजुरीवरून शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी जावं लागलं. म्हणजे असं म्हणतात ना की आपण स्वतः जात नाही, आपल्याला देव बोलवत असतो, तेव्हाच आपलं दर्शन होतं. तर कदाचित देवाच्याच मनात इच्छा असेल तर आमचं दर्शन झालं एवढ्या लांब पुन्हा येऊन. तर छानपैकी दर्शन घेतलं. तिथे तर फोटो अलाउड नव्हते, त्यामुळं तिथला फोटो काही तुम्हाला बघता नाही आला. फक्त फोटो घेतला, व्हिडिओ अलाउड नव्हता मध्ये. तर बाहेर हे जे 5 नंदी तर हे नवसाला पावणारे नंदी असं म्हणतात. तर आम्ही तिथे त्यांचं दर्शन घेतलं. तर बाहेर पण बघू शकता, तुम्हाला समोरून दाखवते. इथे 5 नंदी तिथे ठेवलेले. आणि जे काही नवस करतात तर असं म्हणतात की ते नवसाला पावणारे नंदी आहे. तर मध्ये छान दर्शन झालं. तर तुम्ही माझा फोटो बघू शकता. म्हणजे मला पण रिद्धीच्या पप्पांनी क्लिक केलेले ते. तर मी दर्शन घेत असताना. आणि तिथे 2 पिंड आहे, एक महादेव पार्वतींची आणि एक विष्णू महालक्ष्मींची. तर छानपैकी दर्शन झालं. आणि याआधी पण मी या मंदिरात येऊन गेलेली माझ्या दीदीन त्यांच्यासोबत. तर दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो होतो गुप्तलिंगांच्या दर्शनासाठी. गुप्तलिंग म्हणजे तिथून काहीतरी 1-2 किलोमीटर 3 किलोमीटरवर आहे. तर असं म्हणतात की सर्वात आधी आपले महादेव तिथे आलेले होते आणि तिथून मग नंतर ते शिखरावर गेले. तर आम्ही इथे गुपितलिंग बघण्यासाठी गेलो. आणि इथे झाडांची तुम्ही रचना बघू शकता, इतकी छान होती, एकदम एकात एक गुंतलेले आणि असं छान डोंग केल्यासारखं वाटत होतं. आणि आम्ही खाली गेलो. तुम्ही इथलं वातावरण बघू शकता, पूर्ण म्हणजे उन्हाळा लागला आहे आणि तिथे एक पण झाडाला पान नव्हतं, पूर्ण झाडं सुकलेले होते. आणि सर्वात मेन म्हणजे तिथे आपले
माकड दादा, बापरे इतके माकड होते की मी पहिल्यांदा एवढे माकड एक सोबत बघितलेले होते. पण ते माकड पण खूप प्रेमळ होते, तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. तर तुम्ही बघता रिद्धीचे पप्पा आणि रिद्धी मस्त बसलेली होती त्यांच्यासोबत, त्यांना बिस्किट खाऊ घालत होते. आम्ही जाताना येताना तुम्ही बघालच. आणि खाली आलो, तिथे दर्शन घेतलं. आणि गुपित लिंग म्हणजे इथे जी महादेवांची पिंड आहे, तर ह्या पिंडीखाली सुद्धा एक पिंड आहे, तर ती गुपित आहे. तर तिथल्या ब्राह्मणांचं म्हणणं होतं की ते आपण डोळ्याने बघू शकत नाही, तिला फक्त स्पर्श करून आपण जाणवू, म्हणजे आपल्याला जाणवते की तिथे खाली पिंड आहे. तर आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर तुम्ही इथे बघू शकता की एकदम झाड पूर्ण डोंगरात आहे आणि पूर्ण झाड स्ट्रेट होतं, म्हणजे बिलकुल वाकलेलं नव्हतं. आणि त्यांचे जे मुळं होते तर असं वाटत होतं की महादेवांच्या जटाच आहे. तर एवढं छान वाटत होतं. आणि बघू शकता की पूर्ण डोंगराळ भागात आहे, पण तरी पण ते झाड खूप हिरवगार होतं आणि बाकीचे सर्व झाडं सुकलेले होते. तर किती सारे पैसे मला काढून पैसे कसे मला पेप्सी खायची. हे रिद्धी अगं ते पैसे खायचे, पेप्सी खायचे पैसे का बाळा? तो कसं काय आपण स्विमिंग करतो, कसं काय स्विमिंग करतो तो स्विमिंग, तो बाप्पाचा दगड आहे ना, त्याच्यामुळे तो स्विमिंग करतो. अच्छा, तर तो बाप्पांनी त्याच्या शक्ती दिली म्हणून ना. हा म्हणून त्या पाण्यात काय काय पैसे पैसे पैसे. दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा वरती आलो. तर वरती आल्यावर तुम्ही बघताय माकडं सर्व एकत्र आलेले होते, कारण तिथे काही माणसं होते, तर त्यांनी माकडांसाठी खूप साऱ्या वस्तू खायला आणलेल्या होत्या. तर सर्व माकडं एकसाथ जमा झालेले होते तिथे. तर आम्ही पण सर्वांनी माकडांना खायला दिलं आणि ते माकडं खूप प्रेमळ होते, त्यांनी आमच्या हातातून वस्तू घेतल्या. आणि तुम्ही ते बघताय मी तर खूप घाबरली होती. तर माकडे ना हातातून शेंगदाणे घेत होतं, तर त्यांना आम्ही सोलून देत होतो. तर रिद्धी तर बिलकुल घाबरत नाही, माहिती तुम्हाला रिद्धी किती डेंजर आहे आपली. आणि हे बघा माकड डायरेक्ट डोक्यावर बसलेलं होतं एका माणसाच्या. नाही नाही द्या द्या द्या, अहो द्या ते खातील सगळे. खाऊ द्या ना, किती भारी खाते. चालू आहे करा तुम्ही, काय नाही. त्या पाहिजे अजिबात त्यांनी डायरेक्ट जुडी पळवली तिकडं. द्या ना फोटो घे ना. घेतला ह्या बा. पिल्लू कसं बघतोय बघा ना. मी त्यांनीच लावला हात लावून व्हिडिओ काढली करते. माकड सगळे. सारखा चला निघा पटापटा. तर एवढी मजा आली माकडांसोबत, म्हणजे अक्षरशः हातातून त्या वस्तू घेत होत, म्हणजे आपण जे पण देऊ ते हातातून खात होते. एवढं भारी वाटत होतं. आणि प्रत्येकजण आपल्या हातात शेंगदाणे सोलून त्यांना खाऊ घालत होतं. तर तिथून आम्ही मजा केली, खाली उतरलो आणि आता आम्ही निघालो होतो जेजुरीला. इकडं आम्ही आलो आता नाश्ता करायला. सकाळपासून उपवास आहे. रिद्धी तर झालंय जादू खातीये. इकडं मिस्टर बघताय नाश्त्यासाठी काय आहे. आणि एकदम घाटाच्या रस्त्यात थांबलेलो आहे आम्ही. तिथे नाश्ता केला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो जेजुरीकडे, कारण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे खंडेरायांचं. त्यामुळं रात्री आम्ही जेजुरीतच आलो. आणि तुम्ही इथे बघताय की इकडे आल्यानंतर ज्ञानेश्वरी मिसळ म्हणून मिसळ आहे, तर आम्ही तिथे जेवण केलं आणि मग तिथेच रूम घेतला. तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या याच्यात दिसेलच लवकरच. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.